खूप मोठा क्षण आहे. टाळ्यांनी आपण सरांचं स्वागत करूयात. सर आता आलेले आहेत. डोळ्यातले अश्रू अजूनही संपले नाहीयेत. आम्हाला तुमच्या सगळ्यांबद्दल अभिमान, गर्व सगळंच आहे. तुमच्या पाठीशी सदैव आम्ही सगळेजण आहोत. तुमच्या डोळ्यातले अश्रू आम्हालाही दिसतायत. आम्हालाही तुमच्या भावना समजतायत. आज आम्ही इथे शांततेने झोपत आहोत कारण आमचे जवान तिकडे सीमेवरती रक्षा करतायत आमची. आम्ही नीट राहावं म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लहान बाळाला सोडून तिथे ते काम करतायत. खरंच तुमच्या या जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. अशा या शहीद जवानाचा पुरस्कार, शहीद जवानांचा आपण सन्मान त्यांच्या कुटुंबियांना वरती बोलवून आणि सर्वजण आपण उभे राहून करूयात. जाधव कुटुंबियांचं एक खूप मोठं बलिदान याची काही पण किंमत लावू शकत नाही. इट इज बियॉन्ड वर्ड्स. पण रॅप्टर्स फाउंडेशनतर्फे त्यांचा सन्मान म्हणून आपण त्यांना एक चेक देत आहोत. आणि प्लीज जॉइन अस in wishing this family all the very best.
Stay here. डोळ्यातले अश्रू अजूनही संपले नाहीयेत. आम्हाला तुमच्या सगळ्यांबद्दल अभिमान, गर्व सगळंच आहे. तुमच्या पाठीशी सदैव आम्ही सगळेजण आहोत. Dr. Sanjay Gupte. लोक आठवत आहे ना Sulajan Firoza Motwani, outstanding contribution to industry. Irfan Mujawar, real heroes look like they're stuck in a room. Do you agree? Real heroes look like this. Don't you agree? The vice captain of the Indian men's T20 cricket team. लीना जी, आपने सही कहा, अली बाबा का बुफे लगा हुआ है इधर, और आज इस बुफे में आखिरी पास्ता भी है. Thank you, Usha ji, for inviting me out here to your beautiful Gravitas Foundation. तिलक वर्मा बोलते ना, लाखों में एक एक्टर बनता है, लेकिन क्रिकेटर करोड़ों में एक बनता है. You're fantastic, man. Big fan. और जैसे लीना जी कह रही थी, always pray when you come that you're going to hit some big runs and save the team. Dr. Mazumdar, namaskar. Thank you for joining us. Rohan, my friend Venki, Vidya ji, and our First Lady, Madam Fadnavis. You are fantastic. You are always encouraging us to do great things. Thank you very much for supporting this big cause. और उषा जी, आपके बारे में क्या बताऊं? You are absolutely brilliant. बोलते ना, to have a great country, people say you have to have a great economy or you have to have great infrastructure. I think what you really need for a great country is human resources. And that is what Usha ji is concentrating on. You know, to make a better society and helping people out and providing so much for them. And you're dealing with such sensitive, beautiful topics like good touch, bad touch. I mean, these are like very difficult topics. But God bless you. Keep up the great work and we are always with you. And thank you very much for everyone for joining us here. Thank you. आणि हा पुरस्कार मजुमदार सरांना आपण द्यावा. या ना. माझा नमस्कार. मंचावर उपस्थित उषाताई, विद्याताई, चंकीजी, तिलक वर्मा, आपले मान्यवर डॉक्टर मजुमदार, वेंकी,
रोहन देशमुख, सगळ्यांनाच माझा नमस्कार. मीडिया, आज खूप सुंदर असा दिवस होता. आनंद पण झाला आणि मन भरवून आलं. आज आपण जे पाहिलं अरुण जाधवजींच्या बाबतीत, मनात त्या काही लाईनी आठवल्या. भारत एक जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है. हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए. खूपच मन, त्यांची जी आहुती आहे ते पाहून भारावलं. आणि जसं मॅडम तुम्ही म्हटलं, त्यांच्यामुळे आपण आहोत, तर त्यांना श्रद्धांजली मनापासून. पुण्याशी तर माझं खूप जुनं नातं जुळलेलं आहे. माझे आजी आजोबा इथे राहायचे, तर इथे सारखी यायची मी. आणि सिम्बायोसिस मध्ये मी एक छोटा लॉ कोर्स पण केलेला आहे, तर सिम्बायोसिसची पण एक नाळ जुळलेली आहे. प्रत्येक मूल कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोठा होताना सिम्बायोसिसची जोडला जातो, कोणत्या ना कोणत्या कारणाने. चंकीजींची मूवीज पाहून तर आम्ही एन्जॉय केलेलं आहे आपलं लहानपण, आणि आता सुद्धा एन्जॉय करतो. तिलक, यू आर अन इन्स्पिरेशन, नॉट जस्ट फॉर अस अँड द न्यू जनरेशन, but every person who is inspired to do something in his life. Thank you तुम्हाला सगळ्यांना, आणि स्पेशली आजचे विजेते. You are a testament to what we say कि जो दिया रहता है वो जल के उजाला देता है. And selflessly कोणताही अजेंडा न ठेवता फक्त लोकांसाठी तुम्ही सेवा केलेली आहे, याच्यासाठी धन्यवाद. हा पूर्ण कार्यक्रम मॅडम तुम्ही खूप छानपणे केला. आणि ग्रॅव्हिटीसच्या बाबतीत मी सांगू इच्छिते की महिला सशक्तीकरण असो, की मुलांचं संगोपन असो, किंवा शिक्षण असो, किंवा ट्रान्सजेंडरसाठी काम करणं असो, तुम्ही प्रत्येक एरियामध्ये फार छान काम करताय. आणि असं म्हणतात की एनी नेशन विच वॉन्ट्स टू डेव्हलप नीड्स अ चाइल्ड हू इज स्ट्रॉंग अँड प्रोटेक्टेड अँड नीड्स अ वुमन हू इज एम्पावर्ड. तर ह्या दिशेने आपल्या सेंटरमध्ये तर काम चालूच आहे, शासनाकडनं काम चालू आहे. पण जर आपल्याला आपल्या देशात अहिल्याताई होळकर त्यांच्यासारखं प्रशासन पाहिजे, किंवा सावित्रीबाई फुले ज्या प्रकारे एज्युकेशन शिक्षणाच्या मागे त्या होत्या, त्या प्रकारच्या स्त्रिया पाहिजे, किंवा झाशीच्या राणी सारखे काही असे लोक पाहिजे जे शौर्य दाखवतील रणांगणावर सुद्धा. तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्याला तशी चान्स त्या स्त्रियांना किंवा मुलांना द्यायला पाहिजे, तशी अपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. आणि ती अपॉर्च्युनिटी फक्त प्रशासन नाही देऊ शकत. आपल्याला असे एनजीओ तुमच्यासारखे जुळलेले जरुरी आहे. आपल्याला प्रत्येक माणसाच्या मनात ही बुद्धी असायला पाहिजे की मला हो आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, आणि त्याच्यामुळेच फार मोठा फरक पडणार आहे. आणि मला वाटतं आपण सगळे वी आर लाईक माइंडेड पीपल. दिस इज अन ऑगस्ट गॅदरिंग अँड आय थिंक सो वी शुड प्लेज. आपण एक शपथ घेतली पाहिजे की रोज काही ना काही एक चांगली गोष्ट करायची. एका स्त्रीला तुम्ही इन्स्पायर करा, लहान मुलाला काही चांगलं शिकवा, एक झाड लावा, किंवा कोणत्याही चांगल्या एनजीओशी जुळून काहीतरी चांगलं काम करा. आणि त्याच्याने तुमच्या जीवनात तर फरक पडेलच, एक पॉझिटिव्हिटी येईल. बट सच स्मॉल वेव्स विल क्रिएट रिपल्स अँड चेंज द वर्ल्ड. सो थँक यू सो मच फॉर हॅविंग मी हिअर. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. खाली